नमस्कार. SR टाइम मराठीच्या आजच्या विशेष कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज 8 मार्च. आजचा दिवस संपूर्ण विश्वामध्ये स्त्री शक्तीला समर्पित महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आजचा हा दिवस आम्ही पण आमच्या चॅनलच्या माध्यमातून साजरा करत आहोत आणि तो साजरा करण्याकरता आमच्यासोबत जी स्त्री शक्ती आहे ते म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तित्व आहे आणि ते व्यक्तित्व म्हणजे इंदोरच्या सौ मंजुषा राजस जोहरी. आम्ही आज मंजुषाजींची त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तित्वाबद्दल आणि त्याचसोबत स्त्री सशक्तीकरण याबद्दल पण त्यांचे विचार घेणार आहोत. तर हा कार्यक्रम सुरू करण्याआधी मी मंजुषाजींचं या बातचीतमध्ये स्वागत करते. मंजुषाजी, SR मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. जसं मी आत्ता म्हटलं की अष्टपैलू व्यक्तित्व, इतके पैलू आहे तुमच्या व्यक्तित्वाचे. म्हणजे उद्योगिनी आहात, नृत्यांगना आहात, मोटिवेशनल स्पीकर आहात, समाजसेवा करता आहात. बरेच प्रश्न आहेत माझे या सगळ्या पैलूंवर बोलण्याकरता. पहिला प्रश्न सुरुवातीचा हाच आहे की हे सगळे संस्कार याचं बाळकडू लहानपणी मिळालं, ह्या संस्काराचा वारसा लहानपणीपासून आला. काय सांगाल याच्याबद्दल? सर्वप्रथम तर मी तुमच्या चॅनलचे मनपूर्वक आभार मानते की आज आपण जसा तुम्ही परिचय दिला की स्त्री शक्तीला वंदन म्हणून इथे बसलो आहोत. तर सर्वप्रथम महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांना नमन करते. अरे, कारण त्यांच्याच कृपेने आज सरस्वती प्रसन्न असेल आणि तसंच मी पुढे बोलणार. हा बाळकडू, हे बाळकडू कसं मिळालं तर मी एक कलाकार आणि शिक्षक ह्या कॉम्बिनेशनच्या परिवारात जन्म घेतला आहे. माझे वडील वरिष्ठ रंगकर्मी आहेत आणि मध्य भारतात हास्यकलेची सुरुवात करणारे कुलकर्णी बंधू. अरे वा. माझे वडील आणि काका हास्यकलेत बुंदेलखंडी भाषेत संवाद करायचे आणि त्यांनी कटाक्ष निर्माण होऊन समाजव्यवस्था सुधारली पाहिजे असा त्याच्यात तो व्यंग असायचा. अच्छा. त्यामुळे संस्कृतीबद्दल, कलेबद्दल हे बाळकडू मला लहानपणीच जबलपूरला माझ्या घरी मिळाले. आणि जबलपूरला जसं म्हणतात संस्कारधानी, नर्मदेचं ते क्षेत्र आहे. आणि रेवा प्रसन्न झाली की असं म्हणतात तुमचाही प्रवास आणि तुमचाही प्रवाह नेहमी तसाच राहणार. तर नर्मदेलाच नमन करतो आणि त्या संस्कारांना घेऊन मी आपल्या कलेचा, संस्कृतीचा आणि शिक्षणाचा वारसा पुढे वाढवते आहे. माझे वडील शिक्षक, आई शिक्षक, त्यामुळे शिक्षा हे कसं आपल्याला संस्कारांशी जोडते आणि संस्कार आले की संस्कृतीची जोपासना आपल्याला जमतेच. फार छान. ह्या त्रिवेणी असं म्हणू शकतो, ह्या त्रिवेणीबरोबरच मी मोठी झाले लहानाची. माझं शिक्षण तिकडचं, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर लग्न झालं आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. अरे, खूप छान सांगितलं आहे. संस्काराचं बाळकडू कसं मिळालं आहे, परिवाराबद्दल सांगितलं आहे. पुढे हेच विचारायला आवडेल की नृत्यांगना म्हणून, शास्त्रीय नृत्यांगना म्हणून ओळख आहे तुमची. तुम्ही एक अकॅडमी पण संचालन करता आहात. नृत्याचा सफर कसा सुरू झाला? बरं, मी अगदी पहिलीत होते मला आठवतं. आणि पहिलीत असताना आमच्या घराच्या अगदी थोड्याशा अंतरावरती कथक नृत्याचे क्लासेस चालायचे. अच्छा. तृप्ती दासगुप्ता आंटी त्यांना ह्या नावाने ओळखल्या जायच्या त्या. आणि घुंगरूंचा असा आवाज आला की असं काहीतरी मला वाटायचं की मी काहीतरी करावं. अच्छा. त्या आवाजाने अगदी जवळ होतं आमच्या घराच्या तसं. बरोबर. ते आईवडिलांनी ओळखलं की हिचा कलेकडे म्हणजे कुठेतरी तो कल आहे. मग बाबा त्यावेळी सायकल असायची ना, म्हणजे आम्ही अगदी सामान्य घरातनं वर आलो आहोत त्या परिस्थितीतून. तर त्या सायकलवरती बाबा आपल्या समोर बसायचे आणि गाणं म्हणत जायचे, मोनाताई की गाडी चली ढम ढम ढम, मोनाताई की गाडी चली छम छम छम. तर ते छम छम छम, ढम ढम ढम, तो ताल, ते सगळं माझ्या असं आत होतं. आणि पहिल्या वर्गातल्या मी पहिल्या आपल्या वार्षिकोत्सवात असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हा नाच केला त्याच्यामध्ये. आणि मग आईवडिलांना वाटलं की नाही, हिचा
खरोखर आतूनही त्याच्याचसाठी आहे. मग मी विधिवत कथक नृत्याचे प्रशिक्षण घेतले. तराना संगीत संस्था तृप्ती दासगुप्ताजी या माझ्या पहिल्या गुरु. त्या काळामध्ये सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये टीचर होत्या. तर त्या काळात कॉन्व्हेंटमध्ये असणारी गुरु आणि आम्ही एक सामान्य परिस्थितीतले शिष्य. पण ते संबंध कलेचा असल्यामुळे आणि वडिलांचाही तोच एक कल असल्यामुळे असं काही म्हणजे घडत गेलं की मी ते पहिलीपासून ते आपल्या ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण नृत्याचं विधिवत शिक्षण घेतलं. त्यानंतर कथक नृत्य शिकत असताना आम्ही जी कला शिकतो, आपण ज्या भागात राहतो तिथली लोककलासुद्धा शिकणं आपल्याला फार गरजेचं आहे, जेव्हा आपण संस्कृतीशी परिचय व्हावा असं म्हणतो. तर ते करत असताना आम्ही जबलपूर म्हणजे तो महाकौशल भाग म्हणवला जातो, म्हणजे बुंदेलखंड. तर माझं वेद झालं नृत्यामध्ये. खैरागड युनिव्हर्सिटीमधनं मी वेद केलं. त्यानंतर तिथे बुंदेलखंडी लोकसंगीत लोकपरंपरा असा एक कोर्स सुरू झाला. मग बाबांनी मला म्हटलं की तुला ह्याच्यातच पुढे शिकायचं आहे का? म्हटलं हो, मला कलेतच आवड आहे आणि ह्यातच मला पुढे शिकायचं आहे. तर म्हणे तुला शिकायचं आहे, कला करायची आहे, म्हणजे काय व्हायचं आहे? म्हटलं बाबा इतकं समजत नाही आहे, पण आर्टमध्येच मला करायचं. तेव्हा मग बाबांनी मला खूप सुंदर समजवलं की रंगमंचावर कलाकार हा राजा असतो. वाह, क्या बात आहे ना. राजा असला तरी त्याला प्रजेची पण आवश्यकता असते. तर ॲज अन आर्टिस्ट तुझ्याजवळ दोन वे आउट आहेत. बरोबर. एक, पूर्ण वेळेस तू परफॉर्मर म्हणून राहू शकतेस आणि एक, त्या परफॉर्मरला जी प्रजा हवी आहे ते तयार करण्यासाठी पण तू कार्य करू शकते. अरे वा. तर तुला कला जेव्हा शिकायची आहे तर हे दोन्ही ह्याचे दोन्ही काय म्हणतात आपण, दोन्ही बाजू त्या समजून घे आणि कर पुढे काय करायचं आहे. बरोबर. मग माझ्या डोक्यात ती फ्रेम अगदी आली की मला कला शिकायची आहे. तर मी म्हणजे असं नेहमी नसतं ना की तुम्ही परफॉर्मर्स करा. एक्झॅक्टली. तुम्ही शिकवू पण शकतात, त्या कलेचा वारसा जपू शकतात. मी असंच काही ठरवलं आणि मग तो बुंदेलखंडी लोकसंगीत पण शिकले. त्याचा डिप्लोमा कोर्स केला आणि त्यानंतर कथक आणि लोकसंगीत, लोकनृत्य ह्या कॉम्बिनेशनचे कॉन्सेप्ट, कारण सुरुवातीपासून मला वाचनाची, कुठलाही विषय हाताळला की तो नुसता वाचून किंवा असा सोडायचा नाही, तो अथपासून इतिपर्यंत आणि मंथन ते झालंच पाहिजे. त्यासाठी त्याच्यात लागणारं मंथन, तयारी विषयाची, ते करत असताना मग मी विचार केला की शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य म्हणजे शास्त्र असलेलं प्रमाणित असं ते शास्त्रीय नृत्य आणि लोकपरंपरेचा निर्वाह करणारं आपलं लोकनृत्य. बरोबर. तर ह्या दोघांना जर जोडीने समाजापुढे आणलं तर तुम्हाला शास्त्रोक्त परंपरा आणि लोकपरंपरा म्हणजे शास्त्र हे तुम्हाला विद्या, बुद्धी, शक्ती देणार आणि लोकपरंपरा त्या शक्तीला तुम्ही समाजात कसं घेऊन जाऊ शकता. आणि मी तो विचार केला आणि त्यानंतर मी ठरवलं की आता माझे नृत्याचे किंवा नृत्य नाटिकेचे विषय असेच असतील ज्यात मी शास्त्र त्याचा पुरेपूर अध्ययन करून असे स्क्रिप्ट्स बनवणार आणि परंपरेला आधारित त्याचं मी रंगमंचावरती प्रस्तुतीकरण करणार. क्या बात आहे. असा माझा तो नृत्याचा प्रवास झाला. म्हणजे मला इथे म्हणायला आवडेल की घुंगरूंचा नाद ऐकून नृत्याचा नाद लागला. वडिलांची ती छमछम ढमढम कुठेतरी ते रुतत गेला आतमध्ये आणि मग याला शास्त्राला समाजापर्यंत लोककलेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं कल निर्माण झाला. म्हणजे ही तुमची ती नृत्य यात्रा सुरू झाली. यानंतर मंजुषा जोरीजींची एक ओळख म्हणजे उद्योगिनी म्हणून पण आहे. तेव्हा मी या उद्योगिनी पैलूवर पण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. काय उद्योग आहे, उद्योगिनी कशा, म्हणजे ह्या बाजूला कशा वळल्या. हा प्रवास तसा खूप मोठा आहे. म्हणजे तुमचा जन्म होतो, तुम्ही तुमच्या वातावरणात नांदतात, त्यानंतर तुम्ही मोठे होतात, शिक्षण घेतात, एक ज्याला म्हणतो आपण एक पद्धतशीर आपलं अकॅडमिक पूर्ण करतात, त्यानंतर पुढे येतात
आणि आर्टिस्ट असल्यामुळे कलेच्या क्षेत्रातच पुढे जायचं हे ठरवल्यावर कलेची जोपासना करणं. लग्नानंतर बराच काळ पुढेही गेला असं मी म्हणू शकते. तर माझे जे युगल आहेत, माझे मिस्टर आहेत राजेशजी, ते स्टील वायर रोप इंडस्ट्रीमध्ये खूप सिनियर व्यक्तिमत्व, मोठ्या मोठ्या पदांवर त्यांनी कार्य केलं, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काम केलं आणि स्टील वायर रोपला भारतच नाही तर भारताच्या बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांनी भरपूर प्रवास केला त्याचा. ते झाल्यानंतर एक क्षण प्रत्येकाच्या जीवनात असा येतो की आपण नेहमी दुसऱ्यांसाठी काम करतो तर आपल्यासाठी कधी करणार. अगदी बरोबर. हा प्रश्न थोडासा आमच्या दोघांच्याही मनात उलगडला आणि यांनी निर्णय घेतला की आपण आपला व्यवसाय आता सुरू करणार आहोत. कुठेतरी मला वाटतं सेल्फ सॅटिस्फॅक्शनचा भाग पण येतो तिथे, एक आत्मसंतुष्टी ज्याला म्हणू बरोबर. शकतो. आणि हा निर्णय घेतल्यावरती सगळ्यात आधी असं असतं ना की तुम्ही कुठलाही निर्णय घेतला, आत्तापर्यंत आपल्याला सवय असते की वी आर वर्किंग इन कॉर्पोरेट, आपण एक कॉर्पोरेटमध्ये काम करतोय, एक चांगली हँडसम सॅलरी आपण विड्रॉ करतोय आणि त्यानंतर आपण आपल्या व्यवसायात येणार. पण तो निर्णय यांचा झालेला होता. मग यांनी सहजच विषय काढला की तू तुझ्या कलेसाठी करतेस, तुझ्या जी तुला आवड आहे समाजात काम करायची त्याच्यासाठी करते, तर मी जर आपलं काम सुरू केलं तर तू आपल्यासाठी काम करशील का. अरे वा, किती छान. तर मी पण हाच विचार केला की आपण खरोखर दुसऱ्यांसाठी नेहमीच काम करत असतो, पण आज जेव्हा आपल्या व्यक्तीसाठी आपल्याला काम करायला, आणि हा सगळा योग संयोग हा ईश्वर प्रदत्तच असतो, तर तो जर आपल्या दाराशी आला आहे तर मला सुद्धा ज्याला म्हणतो अगदी उत्साहाने आणि आपल्या खूप छान असा आनंदी मनाने याचा स्वीकार करायला पाहिजे आणि आपल्या कामासाठी पुढे वाढायला पाहिजे. बरोबर. मग आम्ही एजन्सी घेतली कंपनीची, स्टील वायर रोप. सुरुवातीला आम्ही ट्रेड करत होतो कंपनीजच्या एजन्सी घेऊन. मग ह्यांनी काम सुरू केल्यावरती ह्यांचा कम्प्लीट एक्सपर्टाईज ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्ये आहे. तर त्याच्यामुळे यांनी जितक्या भारतासाठी जवळजवळ 16-17 एव्हेन्यूज ओपन केलेले आहेत इंटरनॅशनल मार्केटला, तर ह्यांचं मार्केटिंगवर होतं. तर तेव्हा आमचा मुलगाही, माझा मुलगा शिवाशिष, तो ग्रॅज्युएशनमध्ये होता. मग तेव्हा आपल्याला रिक्रुटमेंट लागणार, कंपनी पुढे वाढवायची आहे, पॉलिसी अशी असणार. तर बीइंग MBA, बीइंग माझं PhD इंटिग्रेटेड असल्यामुळे मग मी विचार केला की आपलं काम काय आहे, तर कलाकार म्हणून, शिक्षक म्हणून किंवा समाजात वावरताना म्हणून लोकांशी जुळवून घेणं. बरोबर. लोकांना एकसाथ करणं, कधी त्यांच्या मनाचं कधी आपल्या मनाचं करणं, आणि कदाचित यालाच HR मॅनेजमेंट म्हणतात. तर HRची ड्युटी मी माझ्या कंपनीत सुरू केली. रिक्रुटमेंट, आपली पॉलिसी काय असेल, आपण कसं काम करणार आहोत. कारण बेटर हाफ जेव्हा हा शब्द आपण ऐकतो तेव्हा एक व्यक्ती एक काम करतो, एक व्यक्ती दुसरा, आणि ते कोलॅबोरेशन चांगलं झालं बोलतो. आणि तेच संगीताच आहे. अगदी बरोबर आहे. तुमचं ताल, सूर आणि नृत्य हे एकत्र आले, कोलॅबोरेशन चांगलं झालं तर प्रस्तुती चांगली. तर कलेचा हा कल होता आणि मॅनेजमेंटचं शिक्षण होतं. म्हणून मग तो साथ देताना आम्ही आपली कंपनी उभारली, MSME रजिस्टर्ड केली आणि ह्या प्रवासाला मी सुरुवात केली. आणि आज आमचा स्टाफ खूप छान आहे, आमची टीम छान आहे आणि व्यवस्थित ईश्वरीय कृपेने कार्य पुढे चाललं आहे. म्हणजे दोघांनी मिळून एकाने ऑपरेशनल साईड बघितली आणि एकीने ॲडमिनिस्ट्रेशन साईड बघितली असं मी म्हणू शकते. दोघांनी तिथे ते कॉम्बिनेशन जुळून आलं आणि खऱ्या अर्थाने अर्धांगिनी म्हणून तुम्ही आपली भूमिका तिथे साकारली असं म्हणू शकते. जेव्हा मी अर्धांगिनी म्हणून ही भूमिका साकारल्याबद्दल बोलले होता तेव्हा मला हे विचारायला नक्की आवडेल की जन्मस्थळी ते कर्मस्थळी हा जो प्रवास आहे ज्याच्याबद्दल आपण 2 टप्प्यांवर आता बोललो आहोत, घरातनं पाठिंबा, सपोर्ट. कारण बऱ्याचदा असं म्हणतात स्त्रिया की मला बरंच काही करायचं आहे पण मला घरातनं साथ नाही मिळाली. करेक्ट. मंजुषाजींच्या बाबतीत घरातली साथ कशी होती? मंजुषाजींच्या बाबतीत ही इतकी गोड लाईन आहे ना की मंजुषाजींच्या बाबतीत घराची साथ कशी होती. तर मी म्हणेन की घर म्हणजे जन्मस्थली ते कर्मस्थली तुम्ही जे बोललात
कर्मस्थली मी आले जोहरी परिवारात. राजेशजींशी लग्न झालं आणि कलाकार होते म्हणून मी उखाणाही तसाच घेतला. बरं, तो मी तुम्हाला आवर्जून आता सांगते तुम्हाला. आयुष्य हे रंगमंच, जीवन ही एकांकिका आणि राजेशजींची अर्धांगिनी हीच माझी भूमिका. तर ह्या भूमिकेत मला यायला मिळालं आणि तिथे माझे सासू सासरे, म्हणजे आता मी म्हणू शकते ऑलमोस्ट जितके 22-23 वर्ष मी माझ्या घरी होते त्याच्याहून जास्त आता मला या परिवारात झाले. त्यामुळे लग्न झाल्यावर आई बाबा शिवाला मानतात, म्हणजे खूप मोठं याचं उदाहरण सांगते. आणि पहिल्यांदा मी यांच्या घरात जो आपल्या याच्या कांदे पोहेचा कार्यक्रम असतो की नाही, तो कार्यक्रम माझा शिवरात्रीच्या दिवशी जोहरी परिवारात झाला. तर त्यामुळे माझ्या सासू सासरे म्हणजे नंदिनी जोहरी आणि सतीश जोहरी, आई अक्षरशः मला म्हणाल्या की मी शिवबाबांना साकडंच घातलं होतं की आमच्याकडे जी पण पहिली मुलगी पाठवशील, मुलीला नाही म्हणायचं मला अजिबात आवडणार नाही, तर बाबा शिवबाबा तुझ्यावरच टाकतो, तू पहिली मुलगी जी पाठवशील ती आता अशी पाठव की नाही म्हणावं नाही लागो. हे त्यांचे विचार होते. आणि मी शिवरात्रीलाच या घरात प्रवेश केला. त्यामुळे असं काहीतरी म्हणतात की ते शिवबाबांचाच आशीर्वाद झाला की आमचं कुटुंब एकत्र आले, आमचा चॉईस सगळा जुळला आणि आम्ही पुढे प्रवास सुरू केला. एक कलाकार म्हणून या घरात आले होते, त्यानंतर शिक्षक म्हणून, कला शिक्षक म्हणून मी आपला प्रवास इथे केला. शिक्षण त्याचबरोबर पुढे वाढवत गेले. MBA झालं, आता PhD सबमिशन आहे माझं इंटिग्रेटेड. हा सगळा प्रवास करत असताना घरून मला, म्हणजे हे अगदी मी मनापासून आवर्जून नेहमी सांगते प्रत्येक ठिकाणी की मला घर म्हणून असं टेन्शन म्हणून कधीच बघावं लागलं नाही, कधीच नाही. कारण घरी आई आमच्या स्वतः मुंबईला एका स्कूलमध्ये शिक्षिका होता. मुंबईच्या त्या वातावरणात आई बाबा आमचे दोघेही शिक्षक होते. तर त्यांनी दोघांनी एकत्र संसार करून मुंबईचे सगळे आव्हानं पेलून परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतःची प्रगती केली आहे. तर त्यांना ती अंडरस्टँडिंग होती, ती जाणीव होती. तर त्यांनी मला नेहमी हेच सांगितलं की तू ज्याच्यात चांगली आहे ना ते काम तू कर. तर त्यामुळे म्हणजे आज मी आता ह्या स्थानावर आहे की उद्या माझी सुद्धा सून येईल, पण आज सुद्धा मी आईंनाच विचारते की आज आई जेवायला काय देत आहे. तर त्याच्यामुळे ही परिवारातलं हे बस अगदी बरोबर. त्यामुळे तो जो एक पाठिंबा म्हणा, म्हणजे मला असं कधी घराकडे बघावं नाही लागलं, कधीच नाही. एक आणि आपणही तेवढ्या समजदार असतो कारण ते संस्कार घेऊन मी या घरात आले की ती जबाबदारी, ती जाणीव आपल्याला असते. तर ते अंडरस्टँडिंग चालू असतं. हां, संसारात नेहमी असं नसतंच की सगळीकडे तुम्हाला गोडच मिळणार. कधी तिखट असेल, कधी आंबट असेल, तुरट असेल, सगळ्या चवींनी भरलेलं ते ताट असतं. पण ती प्रत्येक चव चाखताना मला एकच वाटतं की अध्यात्माची जर साथ असेल तर त्या अध्यात्माच्या साथीने तुमचं जीवन फार असं उलगडत जातं. येतात त्यात अडथळे, येतात, हे असतात, नक्कीच असतात. पण ते सगळं होत असताना त्याचा तुम्ही जर नकारात्मक विचार नाही केला तर तुम्हाला असं काहीच नाही आहे की संसारात तुम्हाला काही दुःखच असतील, कष्टच असतील. नाही, सकारात्मक विचार करा. ठीक आहे, कालचा दिवस तसा होता पण उद्याची सकाळ आणखी नवीन काही घेऊन येईल. म्हणजे एक तर बघण्याचा दृष्टिकोन बरोबर. दुसरं तुम्ही म्हणाला की सासूबाईंकडनं जितका छान तुम्हाला हे मिळत होतं तेवढंच तुमचंही कॉन्ट्रीब्युशन होतं. त्याला कुठेतरी आपण रेसिप्रोकल म्हणू शकतो. रेसिप्रोकल, करेक्ट. की मी ते साधना ते मध्ये तुम्हाला हे करते, तुम्ही ते पुस्तक खूप ऐकलं असेल, रिच डॅड पुअर डॅड. येस वाचलंही असेल ना. त्याच्यात बघा वडिलांच्या दोन अशा परिभाषा खूप सुंदर डिफाईन केलेल्या आहे. मी ते पुस्तक वाचल्यावर मला कळलं की मला त्याची गरज नाही. कारण ना एक मी पुअर आणि रिच परिस्थितीने असं नाही म्हणत आहे, पण मी दोन्ही परिस्थिती पाहिल्या आहेत. वडिलांना सरस्वती प्रसन्न आणि सासऱ्यांना लक्ष्मी प्रसन्न. त्यामुळे मी ते दोन्ही डॅड माझ्या जीवनात बघतीये.
ह्यांच्या आयुष्याचं ह्यांच्याप्रमाणे वेगळं नियोजन आणि कुलकर्णी बाबांचं त्यांच्या आयुष्याचं त्यांचं वेगळं नियोजन. पण ह्या दोघी वडिलांचं जीवन पाहिल्यावर म्हणजे खरोखर शिकण्यासारखं आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक दिवस आयदर ऑर कंडिशन्सनी कसा सक्सेसफुल करता येईल, म्हणजे समायोजन कसं करता येईल. कारण तुम्ही दोन्ही परिस्थिती पाहिल्या, त्यामुळे दोन्हीचं समायोजन करून ती वाटचाल आहे. म्हणजे पूर्णपणे हे पण नाही, पूर्ण हे नाही, दोन्ही परिस्थितींची जाणीव म्हणून ती वाटचाल. बरोबर. त्या समायोजनाने ती सहज. करेक्ट. आणि जसं मी मगा म्हटलं की रेसिप्रोकल, तर टाळी नेहमी दोन्ही हाताने वाजते आपण म्हणतो. आणि आध्यात्मिक साथ जी तुम्ही म्हणता, तर या सगळ्या प्रवासामध्ये पारिवारिक पृष्ठभूमी जो आपण आधाराबद्दल बोलतो आहोत, तर तुम्ही जे शिवरात्रीचा उल्लेख केला की तो जो त्यांनी साकडं घातलं आणि ते जे येण्याचं तुमचं झालं या परिवारामध्ये, बरोबर, ते कुठेतरी ती जर आपण त्याला अध्यात्म रूपात पाहायला गेलो तर ते शिव आणि शक्तीचं मिलन झाल्यासारखं. क्या बात, असं मला वाटतं. वा, क्या बात. बरोबर आहे. म्हणजे शिवकृपा तर आहेच आहे, बरोबर, पण ह्या परिवाराला पण ही शक्तीची जोड मिळाली. राईट. तर ती शिव आणि शक्तीची जोड पुढच्या संसारालाही त्या दिवशी म्हणजे साक्षात परमेश्वरांनी ते घडवून आणलं. हा तुम्ही जसं म्हणतात, शिव ही प्रकृती, शिव आणि सृष्टीचं मिलन आहे, शिव आणि शक्तीचं मिलन आहे. मी या घरात आले, प्रवास सुरू झाला, कार्यक्षेत्र वाढलं, जबाबदाऱ्या वाढल्या आणि शिवाच्याच कृपेने आम्हाला शिवाशीष झाला. अरे वा. आम्ही त्याचं नावही शिवाशीष ठेवलं आहे. म्हणजे माझं उदाहरण इथे खूप योग्य, म्हणून ते अगदी योग्य आणि त्या वाटचालीवर आलं. आणि त्याला असं मी म्हणू शकते की त्याच्या येण्याने हे जी आपण एक पूर्णत्व असतं आणि जीवनाचं एक सार्थक होणं ज्याला म्हणतात, तर प्रगतीला आणखीन पुढे म्हणतो ना, पुढची दारं उघडत गेली आमच्या जीवनामध्ये. तो सुद्धा एक अशी ती एक सोल आमच्या घरात आलेली आहे की त्याला म्हणतो आपण की ब्लेस्ड सोल. हा एक शब्द आजकाल आपण खूप ऐकतो, तर ते बरोबर आहे. संस्कार जसे असतात आणि त्याच्याला आपण जसं त्याला संगोपन करत असतो, कारण हा माझा विषय आहे म्हणून मी याला इथे थोडंसं घेऊ इच्छिते. मी सध्या वर्तमानात गर्भसंस्कार या विषयावर कार्य करते आहे आणि प्रबोधनही करते जे पालक होणार आहेत त्यांचे. तर हा अनुभव मला आलेला आहे पूर्ण की शिवाशीष आला, त्यांनी त्याच्या लहानपणापासून कुठल्याही गोष्टीमध्ये न अडकता, कधी कधी आपण म्हणतो की आई वडील मुलाचे गुरु असतात, पण आज ह्या 26 वर्षाचा त्याच्या प्रवासात मी पाहते की शिवानी खरोखर कृपा केली आणि त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या गोष्टीत जर आपण म्हटलं, माझी प्रोफेशनल लाईफ म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, तर तो माझा आता गुरु झालेला आहे असं मी म्हणू शकते. अगदी बरोबर. कारण तसं मिळत गेलं आहे. त्या आध्यात्मिक शक्तीचा, त्याचा प्रवासाचा आणि त्याचा अभ्यासाचा आम्हाला प्रचिती पण आली तशी. ते ही कृपाच आपण म्हणतो आणि पुढे जातो. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हा आवाज असतो. बरोबर. तो तुम्हाला कोणत्या रूपात मिळेल, राईट, हे सुद्धा त्या नीतीने निर्धारित केलेलं असतं. बरोबर आहे. म्हणून आईवडील मुलांचे गुरु होतातच, पण बऱ्याचदा मुलं सुद्धा आपल्याला चांगलं काही गाईड करतात गुरुच्या रूपात. तर ही पण कुठेतरी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुकृपा. बरोबर आहे. छान सांगताय तुम्ही या सगळ्याबद्दल. आणि मी हेच म्हणेन की एका स्त्री करता जेव्हा आधार सासरून इतका चांगला मिळाला, पण काही वेळेस आव्हानं सुद्धा असतात. बरोबर. तर तुमच्या या संपूर्ण याच्यामध्ये तुम्हाला अशी काही आव्हानं कुठे वाटली का, की वेगवेगळ्या रूपामध्ये, की म्हणजे मी हे काम करते पण हे फार मोठं आव्हान आहे माझ्यासमोर. तर इथे माझा हा प्रश्न विचारण्याचा आधार हा आहे की बीइंग अ मोटिवेशनल स्पीकर, स्वतःकरता सुद्धा मोटिवेशनची गरज पडते. तर कधी अशी आव्हानं आली असतील तर स्वतःला कसं त्या आव्हानांकरता तयार केलं किंवा स्वतःला कसं मोटिवेट केलं? हा खूप म्हणजे मनाच्या आतला असा काहीतरी प्रश्न विचारताय तुम्ही. म्हणजे आता इथे काय काय आणि किती बोलावं असं आहे ते. होतो.
त्रास्त होतो. तुम्ही दुसऱ्यांना सांगताय सकारात्मक राहा, तर सर्वप्रथम स्वतः सकारात्मक राहायचं. बरं, परिस्थिती म्हटल्या की जसं आपण आत्ता ताटाची कल्पना केली की एकच चव तर आपल्याला मिळत नाही, त्याच्यामुळे चव बदलते. आणि एकदा का कुठेतरी तो मिठाचा खडा आला किंवा काही कडवट चव आली की काही वेळ तर तुम्हाला जिभेला विश्राम द्यावा लागतो, ताट सोडावं लागतं. कधी कधी त्याचा काउंटर पार्ट पण घेऊन उपयोग नसतो की कडू लागलाय म्हणून अगदी फटाफटा गोड घेऊन घ्या, असंही नसतं. किंवा म्हणजे ते साखर खाऊन किंवा पाणी पिऊनही कॉम्पेन्सेट नाही. मग त्याला जीभ सेटल होण्यासाठी, आपली चव पुन्हा परत येण्यासाठी आपल्याला होल्ड करावं लागतं, थांबावं लागतं. तसंच काही जीवनाचं आहे. आज मी जेवणाचं उदाहरण एवढ्यासाठी घेतलं कारण आपण स्त्री शक्तीच्या गोष्टी करतोय आणि स्त्री शक्तीला बराचसा वेळ किचनमध्ये घालावं लागतं, तर ही चव पण लवकर समजेल या अर्थाने मी कोट करते. पुष्कळशी अशा गोष्टी होतात की तुम्ही काम करत असताना तुमच्याबद्दल सगळेच चांगलं बोलतील असं नाही. म्हणजे मी परत मध्ये करते, मी या प्रश्नाकडे एवढ्या करताच आले होते की एवढ्या मोठ्या सामाजिक क्षेत्रात जेव्हा काम करतो तेव्हा अप्रिसिएशन तर मिळतंच, पण त्याबरोबर क्रिटिसिझम पण असतं. बरोबर. जितकी तारीफ मिळते तितकी कोणी लोक त्याची आपली नकारात्मक प्रतिक्रिया पण देतात, कारण या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर निर्भर करतं. बरोबर. तर दुसऱ्यांना मोटिवेट करताना स्वतःला ह्या प्रतिक्रिया आल्यावर कसं समजावलं जातं, हा माझा प्रश्न. बरोबर. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला जी लोक भेटतात ती प्रत्येक वेळेला तुम्हाला चांगलं म्हणतील असं नाही. कधी कधी प्रत्येक वेळेला चांगलं म्हणणारी लोक ही सुद्धा तुमच्यासाठी धोका असतात. अगदी बरोबर. त्यामुळे घराच्या बाहेर कामाला जाता आहे हा निर्णय ज्या दिवशी आपण घेतो त्या दिवशी एक तर नक्की आहे की तुम्हाला एक जर चांगला म्हणतोय तर 4 जे आहेत ते तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणार. मग तुमच्या कर्मांनी, तुमच्या अनुभवांनी, तुमचा त्यांच्याबरोबर व्यवहार असल्याने कदाचित गोष्टी बदलतील, पण त्याला बराच काळ उलटावा लागेल. तर तो काळ उलटण्याची जर आपल्यामध्ये शक्ती असेल तर घराच्या बाहेर पाऊल टाकून काम करायचं. आणि जर निर्णय घेतला एकदा की आम्ही घराच्या बाहेर जाऊन काम करणार आहोत तर ह्या आव्हानांसाठी तयार राहायचं. अगदी बरोबर. हे आव्हानं कसे येतात, कधी कधी आपण आपसात आपल्या लोकांचं किंवा तुम्ही ज्या ऑर्गनायझेशन, ज्या संघटनबरोबर असाल त्याच्याबरोबर, किंवा तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करत असाल, किंवा एक 4-5 व्यक्तींचा पण आपला एक असा ग्रुप असतो, समूह असतो. आणि त्या समूहामध्ये आपली बॉन्डिंग इतकी छान असते की आज साधनाताईला काही बोललं ना तर मंजुषा उत्तर देईल, किंवा मंजुषाला काही बोललं तर साधनाताई उत्तर देईल. ही इतकी आपली जवळीक असते. तर तुम्ही नेहमी, मी मोटिवेशन देताना आता त्याच आस्पेक्टवर बोलते की लक्षात हेच ठेवायचं की तुम्ही ज्या संघटनेबद्दल, ज्या समूहाबरोबर, ज्या ग्रुपबरोबर, ज्या ऑर्गनायझेशनबरोबर आहात, ज्या संस्थेबरोबर आहात, तुम्हाला त्याच्याशी इमानदार, त्याच्याशी सच्चाईने राहायचं आहे. व्यक्तींशी तुम्ही कितीही सच्चाईने राहिलात किंवा कितीही तुम्ही प्रयत्न केला तरी तुम्ही प्रत्येकाला सॅटिस्फाय करू शकत नाही. बरोबर. कुठला तरी कोपरा अनसॅटिस्फाईड राहणार, कोपरा असा असतो की नाही तुमच्याकडनं हे चुकलं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला 10 वेळा साथ दिली असेल, पण एक वेळा कधीतरी तुम्ही त्याला नाही म्हणला असाल, रागवलं असेल, त्याला म्हटलं असेल नको रे बाबा तुझा येऊच, बोलायचंच नाही तुझ्याशी, तर तो 9 वेळाचं लक्षात ठेवणार नाही, पण त्या एक वेळेस त्याच्या अगदी मनात राहील की हिने मला असं केलं. ती प्रवृत्ती. तर त्याच्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले. कारण मी जसं सांगितलं की माझ्या जीवनाचा आधारच आध्यात्मिकता आहे. कलेला 2 पक्ष असतात, शृंगार आणि अध्यात्म. तर मी माझ्या कलेला, अध्यात्माला समर्पित केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी त्याच अनुषंगाने आपलं जीवन आजवर जगत आले आणि यापुढेही जगणार, हे माझं ध्येयच आहे त्याच्यात. तर मी जेव्हा एका आध्यात्मिक संस्थेत आम्ही प्रॅक्टिस करतो, जातो, तर आम्हाला तिथे एक स्लोगन मिळतं दरवेळेला
तुम्ही विचारलं कर्मस्थली आला, तर मी पहिल्यांदा जेव्हा गेले तर तिथे मला पहिलं स्लोगन मिळालं होतं, यदि आप अपने सभी कार्यों में ईमानदार हैं तो आपको डर का अनुभव नहीं होगा. वाह, क्या बात. हां, मग मी ठरवलं की घाबरायचं नाहीच आहे. तर का नाही घाबरायचं आहे, तर आपल्या कामात सच्चाईने काम करायचं आहे. कोणाला एक्सप्लेनेशन देण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात. अगदी बरोबर. का, जर तुम्ही सच्चे आहात. कोणाला एक्सप्लेनेशन द्यायला तुम्ही गरज नाही आहे त्यांना नतमस्तक व्हायची, जर तुम्ही सच्चे आहात. सच्चे आहात, अगदी बरोबर. कोणाला सारखं सारखं जाऊन अप्रोच करण्याची गरज नाही आहे. का, जर तुम्ही सच्चे आहात. म्हणजे तुम्हाला सच्च हे राहणं फार आवश्यक आहे. अगदी बरोबर. आणि ते तुम्ही असाल तर तुम्हाला सेल्फ मोटिवेशन आपोआप मिळत जाईल की मी ह्या क्षेत्रात ह्या क्षणाला चूक नव्हते, पण तरीही असं होतं आहे, लेट द टाईम फ्लाय, वेळ जाऊ द्या. आणि हेच मी माझ्या जीवनात ठरवलं. कारण अप अँड डाऊन्स, खूपशा नकारात्मक परिस्थितीही आल्या. कधी कधी खूप चांगलं करत असताना सुद्धा एलिगेशन्स पण असतात. तो फार मोठा भाग असतो. पण हरकत नाही, कारण आपण केलेलं नाही आहे, तर आपल्याकडे त्याची गदा वळणारच नाही. अगदी बरोबर. हा विश्वास ठाम ठेवून मी कार्याला पुढे गेले. त्यामुळे घरची परिस्थिती असो, सामाजिक परिस्थिती असो, प्रोफेशनल चॅलेंजेस असो, मला फार बॅलन्स करायला मला कधी त्रास झाला नाही. मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतो, मनुष्य आहे ते, त्यामुळे होणार. पण त्या गोष्टीला तुम्ही मनाशी कवटाळून उद्याचा दिवस जो तुम्हाला छान काही देणार आहे ते घ्यायला तयार नाही झालात तर तुम्ही त्याच दिवशी संपलात. अगदी बरोबर. म्हणजे इथे मला दोन गोष्टी बातचीतमधून निघालेल्या वाटतात की एक तर सत्य नेहमी निर्भीक आहे. बरोबर. तुम्ही जर सत्य ऑनेस्ट आहात, सत्य आहात, म्हणजे सच्चाईने काम करताय, तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्फ ॲनालिसिस. राईट. की मी काय करते, मी किती ऑनेस्ट आहे त्या गोष्टीला, मग त्याच्याकरता येणाऱ्या प्रतिक्रिया, मग त्या चांगल्या असो वाईट असो, मला समरूपात घ्यायच्या. बरोबर. कारण आपण म्हणतो ना, जसं की निंदक नियरे राखी, तर ते आपलं तसंच ॲनालिसिस केलं तर आपल्यालाही आणखीन सुधार होण्याकरता तिथेशी आपल्याला संभावना असते. म्हणजे असं मला वाटतं तुमच्या. बिलकुल बरोबर बोललात. इंग्लिशमध्ये एक फ्रेज पण आहे ना त्याच्यासाठी, की परफेक्शन हॅज ऑलवेज वे ऑफ स्कोप ऑफ वर्किंग बेटर देन दिस. बिलकुल. म्हणजे तुम्ही परफेक्ट जरी असला तरी एक वे आउट आहे की याच्याहून पण आणि तुम्ही बेटर करू शकता. सो बी परफेक्ट, हॅव स्कोप फॉर बेटरमेंट. अगदी बरोबर. तर मला तेच वाटतं की ॲनालिसिस हा शब्द तुम्ही इतका गोड वापरला आहे की खरंच बरोबर आहे. म्हणजे सेल्फ ॲनालिसिस सारखी गोष्टच नाही आहे. जर मी जगापासून लपवू शकते योग्य अयोग्य सगळं काही, पण माझं व्यक्तित्व, मी स्वतःला जर ॲनालिसिस केलं की हो मी हे खरं केलं होतं का, की मी हे खोटं केलं आहे, तर मलाच माझं स्व तयार आहे ना सांगायला. बरोबर. आणि मग ती पुढची वाटचाल त्या हिशोबाने करायचं आहे. माझं MBA ह्याच विषयाचं आहे. अच्छा. स्वप्रबंधन आणि आपदा प्रबंधन. अरे वा. तर हे स्वप्रबंधन जे आहे हे आपल्या मनाचं, आपल्या शक्तींचं आणि आपल्या आत जी दडलेली नैसर्गिक गुणकौतूहल आहेत ना त्यांचं आहे हे स्वप्रबंधन. आणि क्रायसिस, आपदा, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, विपदा, आपदा, हे सगळे जे शब्द आहे, हे क्रायसिस फक्त बाहेर नाही आहे, इनसाइड क्रायसिस इतके आहे. तर तुम्ही त्याला मॅनेज करा, हरकत नाही. आधी ते मॅनेज करा. म्हणजे मी सेशनमध्येही सांगते, यू कॅन मॅनेज फायनान्स, यू कॅन मॅनेज मार्केटिंग, यू कॅन मॅनेज डिजिटल मार्केटिंग, यू कॅन मॅनेज दिस दॅट, सगळं तुम्ही मॅनेज करू शकता. पण स्वतःला मॅनेज करणं हे सगळ्यात मोठं टास्क आहे. अगदी बरोबर, खरी गोष्ट आहे. आणि म्हणून ते सेल्फ मॅनेजमेंट, मग ती आत्मसंतुष्टी, मग ते आतलं चांगलं रूप बाह्य रूपात परिवर्तित होतं. खूप सुंदर. तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या दिसण्यामध्ये. करेक्ट. ते सेल्फ ॲनालिसिस झाल्यावर ते फिल्टर होऊन मग ते चांगल्या रूपात बाहेर
दिसतं असं मला वाटतं. त्या गोष्टी खूप छान आहे ना, खूपच छान ती गोष्ट. आणि जसं मोटिवेशनल स्पीकर म्हणून आपण बोलतो आहोत तुमच्याबद्दल, तुम्ही एक अल्फाबेट A to Zची सिरीज सुरू केली. हो. म्हणजे मग ते यंगस्टर्स करता म्हणा किंवा Correct. ओव्हरऑल सगळ्यांकरता. तर हा थॉट की मी या अल्फाबेटच्या माध्यमातून लोकांना मोटिवेट करेन, कारण आजच्या काळामध्ये जो युवा वर्ग आहे, मग ते मुली असो की मुलं असो, बाहेरचे चॅलेंजेस बरेच आहेत, करिअरचे चॅलेंजेस आहेत, कॉम्पिटिशन इतकं जास्त आहे, प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करण्याची एक होड लागलेली आहे. त्या याच्यामध्ये तर हे A to Z काय आहे मोटिवेशन? एका युनिव्हर्सिटीमध्ये ओरिएंटेशन प्रोग्रामला मी गेले होते आणि तिथे व्यासपीठाहून खूप चांगले लोक बोलत होते. व्यासपीठावर खूप चांगले लोक उपस्थित होते. आपल्या अनुभवाने, ज्ञानाने ते मुलांना समृद्ध करत होते. पण त्यात कुठेतरी ना मी चळवळ बघत होती मुलांची, कारण त्यांना पुष्कळ वेळा बघा, तुम्ही आम्ही पण म्हणजे बालपणापासून आत्तापर्यंत शिक्षण घेतलं, कॉलेजला गेलो तेव्हा पण पाहिलं असेल, एखादा शिक्षक खूप हुशार असतो, त्याला ज्ञान खूप असतं, त्याला अनुभव खूप असतो, आणि एखादा शिक्षक मुलांना खूप आवडतो, तोही विषय शिकवत असतो. तर दोन शिक्षकांमध्ये अंतर एवढंच असतं की तुम्हाला किती ज्ञान आहे आणि तुम्ही ते ज्ञान दुसऱ्याला कसं डिलिव्हर करताय. म्हणजे तुमचा त्या ज्याला डिलिव्हर करताय त्याच्याशी कनेक्ट कसा बनतोय. करेक्ट. तर मी ते पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आजच्या युवा पिढीला किंवा कोणालाही तसेच त्यांच्या जीवनात इतके उतार चढाव आहेत, इतके वेगळे वेगळे स्ट्रेस आहेत की फारसा असा खूप त्यांना प्रेशराईज करून ज्ञान तुम्ही नाही देऊ शकणार. त्यांना कनेक्ट करून त्यांच्या भावना समजून जेवढं त्यांना समजेल तितकंच दिलं तर ते तुम्हालाही ऐकतील, मलाही ऐकतील, इतरांनाही ऐकतील. म्हणजे पेशन्स त्यांच्यामध्ये किती आहे ते बघून. तर असाच लाईफ सायन्सचा त्यांचा लेक्चर झाला आणि मग मी ठरवलं की लाईफ सायन्स जर हे लेक्चर देत आहे तर माझा एक विषय आहे जो मी घेत असते, लाईफ स्किल्स, जीवन कौशल. आणि त्याला टॅगलाईन पण मी तशीच देते की जीवन कौशल म्हणजे जीवन जगण्याचे कौशल, कला. तर ती कौशल तुमच्या आत येईल कसं, तर ते समजून घ्यायला आता आपण पूर्वीच्या काळी गोष्टी सांगायचो, तेवढा टाईम ड्युरेशन घ्यायचो आणि नंतर बोध विचारायचो की यातनं बोध काय मिळाला, तुम्ही काय शिकलात. आता मला शिकवायचं असेल तर मला यांचे अल्फाबेट घ्यावे लागतील. आज हल्ली आपल्या घरातली मुलंसुद्धा सरळ म्हणतात, मम्मी नाही हो पाएगा, इतना नाही होगा, थोडा ठीक आहे. तर ते थोडा किती ते मी आधी समजून घेतलं आणि मग मी ती सिरीज तयार केली, ABC ऑफ लाईफ स्किल. A to Z अल्फाबेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक अल्फाबेट शिकवताना A फॉर ॲपल आपण शिकलेलोच आहोत. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा एनी सुरू होणारे असे कित्येक शब्द आहेत जे आपल्या जीवनात जर आपण खरं त्याची प्रॅक्टिस केली, त्याचा अर्थ जरी समजला, कुठेतरी आपण चुकीच्या वळणावर जात असू. सगळेच जात आहे मी असं म्हणत नाही, पण कधी जात असू तर एक राईट ट्रॅकवर तुम्ही पुन्हा डायरेक्शन मिळेल. मग मी विचार केला की आपण अल्फाबेट चांगले शोधूया. मग मी A to Z केलं आणि A पासून मला असं वाटलं की आपण सतत जे सांगत असतो की माणसानी माणसाशी माणुसकीनी वागावं, तर आता माणसानी माणसाशी माणुसकी, ह्याला सगळे आपल्या आपल्या अर्थाने सांगताय, समाजाला बोध देताय. मग त्यालाच आपण यूथच्या हिशोबाने करावं की माणुसकी म्हणजे काय. माणुसकी म्हणजे तुम्ही दुसऱ्याला समजून घ्या. अगदी बरोबर. समजणं, अंडरस्टँडिंग. तर लाईफ स्किलमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही अंडरस्टँडिंग ठेवा, एक दुसऱ्याला समजून घ्या. बरोबर. समजून घेताना तुम्हाला काय आवश्यक आहे, मी साधनाजींना ऐकते तर माझा अप्रोच कसा पाहिजे. तर लाईफ स्किलमध्ये A सांगतो तुमचा अप्रोच काय हवा आहे.
क्या बात आहे, अगदी बरोबर. ए तुम्हाला सांगतो की अप्रोच म्हणजे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची पद्धत तुमची काय हवी. माझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल जर नकारात्मकच विचार आहे तर मी त्याच्याकडे पॉझिटिव्हिटीने बघूच शकत नाही. तो अप्रोच तिथे माझा अप्रोच कॉन्स्टंट आहे. ही व्यक्ती म्हणजे अशीच. अच्छा, ती प्रत्येक वेळेला माझ्याशी नकारात्मक आहे का? तर नाही. पण ती कोणाबरोबर तरी नकारात्मक होती. त्यांनी मला सांगितलं की ती व्यक्ती अशी आहे, म्हणून माझा पण अप्रोच त्या व्यक्तीकडे बघण्याचा तसाच झाला. गृहीत धरल्यासारखं झालं. बरोबर, अगदी. तर मी सांगताना यूथला हेच सांगतेस किंवा सगळ्यांनाच हे सांगते की तू लाईफ स्किल ए तुमचा अप्रोच, बरोबर, तुमचं ॲक्सेप्टन्स, परिस्थिती बरोबर जशी आली आहे त्याला तुम्ही तसंच ॲक्सेप्ट करा. ती स्वीकारोक्ती अर्ध बॅटल स्वीकार करा. हो, मला या फ्रंटवर मी कमजोर आहे, हे स्वीकार, हे मला स्वीकारावं लागेल. अगदी. मी माझं तुम्हाला सांगते, जर प्रगती मला करायची असेल तर मी सगळ्या फ्रंटवर A+मध्ये नसू शकते. अगदी बरोबर. मी माझ्या फील्डमध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये A+वर आहे, तर तेवढीच A+ मी माझ्या घरकामांमध्ये, माझं घर आवरताना इकडे तिकडे प्रत्येक ठिकाणी असेल असं नाही. मी ट्राय करेन की A+वर यायचं आहे, तर मी कधी B असेन, कधी B+ असेन, कधी A असेन. म्हणजे मी सुपर वुमन बनण्याची परिकल्पना, म्हणजे ती कल्पनाच नाही करणार. असं सुपर वुमन शक्तींमध्ये मी होऊ शकते की मला हे करायचं आहे, माझ्यात ती एबिलिटी आहे. पण एक्सेप्टन्स मला हा करावा लागेल की इथे मी 100% आहे, इथे 90 आहे, इथे 80 आहे. हा तुमचा अप्रोच, एक्सेप्टन्स आणि त्याच्यानंतर अडॅप्टेबिलिटी. तुम्ही प्रत्येकाला कसं अडॉप्ट करता आहात, अडॅप्टेबिलिटी तुमची काय आहे. बरोबर. सो सेम बीमध्ये, मी बीमध्ये 3 शब्द असेच घेते की बॅलन्स ऑफ थिंग. बरोबर. बॅलन्स थिंग म्हणजे ॲटिट्यूड येतं पुन्हा, की तुमचं ॲटिट्यूड काय आहे. अगदी बरोबर. त्या ॲटिट्यूड घडवण्यामागे कित्येक गोष्टी आहेत. तर कुठल्याही गोष्टीला पाहताना तुम्ही एकाच याने नाही चालू शकत. तर ते ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह असेल तर मग इतर सगळ्या गोष्टी चांगल्या घडू शकतात. आणि मी स्त्री शक्तीसाठी नेहमी हा शब्द वापरते, यू हॅव टू बी ब्रेव्ह. अगदी बरोबर. तुम्हाला ब्रेव्ह व्हावंच लागेल. उगाच मुखर व्हायची गरज नाही आहे. ब्रेव्ह, जिथे तुम्ही आपल्या कॉन्शियसला कॉम्प्रोमाइज न करता ताकदीने उभं राहाल. बरोबर. ती ब्रेवनेस हवी. मग ती परिस्थितीत असू शकते, व्यक्तींबरोबर असू शकते, खूप तुमच्या स्वतःच्या प्रोफेशनमध्ये असू शकते. बरोबर. पण ब्रेव्ह तुम्ही तेव्हाच होऊ शकतात वेन यू आर नॉट टचिंग द सी ऑफ कॉम्प्रोमाइज. तिथनंच ते येणार, तिथनं तुम्ही. आणि कॉम्प्रोमाइज नाही करत आहे ह्याची पण बरीच आव्हानं आहेत. कारण कॉम्प्रोमाइज केलं तर मग सगळं सहज आहे. राईट. पण तुम्ही जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध येत आहे, कॉम्प्रोमाइज नाही करत म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध, मग तुम्हाला खूप आणखीन अडथळे आहेत. करेक्ट. मग ते ब्रेवनेस तुमची तिथे काम. हा अनुभव जो तुम्ही आत्ता म्हटलं ना की न करताही तुम्हाला प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही, मी सेशन्स पूर्ण भारतात घेते, सगळ्या फील्डमध्ये घेते. नॉट ओन्ली म्हणजे फक्त आर्ट अँड कल्चर नाही, फक्त एज्युकेशन नाही, कॉर्पोरेट्स असू दे, कुठलेही असू दे, प्रत्येक याच्यात स्पेशली जेव्हा विमेन स्त्री शक्तीचा सेशन असतो तेव्हा हा प्रश्न कुठल्या ना कुठल्या रूपात विचारला जातो. तेव्हा खूपशा अशा इतके छान एक्झाम्पल आपल्यासमोर आहेत की ज्यांनी स्वतःचा धडा असा गिरवला आहे की आज आपण त्यांना फॉलो करतो. आपले आदर्श आहेत ते. म्हणजे ऐतिहासिक काळ म्हणू दे, पौराणिक असू दे, वर्तमान असू दे, कुठलाही काळ आपल्यासमोर इतके सुंदर आदर्श आहेत. मला स्त्री सशक्तीकरणाबद्दल बोलायचंच आहे. पुढचा प्रश्न तोच येणार आहे. पण जिथे आपण आता मोटिवेशनल याच्यावर बोलतो आहोत, अशी कुठली एखादी आठवण की आपलं मोटिवेट करण्याने आपण समोरच्याला त्या डिप्रेशनमधनं किंवा त्या विषम परिस्थितीतनं बाहेर आणलं, अशी काही मंजुषाजींची या
मोटिवेशनल स्पीकरवर म्हणजे कोणाला मोटिवेट करण्यावरनं काही असा अनुभव असेल तर आमच्या प्रेक्षकांबरोबर नक्की शेअर कर. जरूर. मला खूप आवडेल, खूप आवडेल. असे बरेच अनुभव झालेत. ह्या क्षेत्रात मी कशी आले आणि कसा हा प्रवाह माझा सुरू झाला हे मला देखील माहीत नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्या जीवनाचा आधारच एक ज्याला म्हणतो ना वेगळाच दिशेने प्रवाह, एक हे मत असू शकतं किंवा एक ईश्वराचा काहीतरी संदेश असू शकतो की ज्यामार्फत मी पुढे जाते. हा आस्थेचा प्रश्न आहे. आस्थेचा प्रश्न आहे पूर्ण. ते सगळं प्रवास घडताना जेव्हा पालक येतात माझ्याकडे गोष्टी काही त्यांच्या समस्या घेऊन मुलांच्या, तर असे बरेच आहेत. आता पॅन इंडिया वर्किंग असल्यामुळे कनेक्टिव्हिटी पण आता खूप झालेली आहे. बरोबर. तर असंच कुठून मला एक फोन आला, तुम्हाला भेटायचं आहे. अजूनही काही पेरेंट्स वेटिंगमध्ये आहेत जे विविध विषयांचे स्वतः एक्सपर्ट आहे, पण त्यांच्या मुलांकडनं त्यांना तसं आहे. असंच मला एक फोन आला. माझी म्हणजे मी नाव डिस्क्लोज करणं बरोबर नाही, काही हरकत नाही. त्यांचा फोन आला की आमची मुलगी दार बंद करून बसली आहे आणि ती मॅम ती म्हणते मी सुसाईड करते, मला सुसाईड करायचं आहे. जे काही तिच्याबरोबर झालं होतं त्याच्यानंतर मी तिला म्हटलं काय झालं, काय प्रॉब्लेम झाला. म्हटलं तिला फोन द्या, मी बोलून पाहते, कारण खूप जवळीक होती आमची आणि त्यांची. तर ते म्हणाले की नाही ती उचलत नाही, ती बोलायला तयार नाही. म्हटलं ठीक आहे तुम्ही स्पीकरवर लावा फोन. म्हणजे त्या लेवलपर्यंत हो, तिने स्वतःला कोंडून घेतलेला. आणि मग मी तिला म्हटलं की बोलू देत मला, काय झालं. मी तिचा प्रॉब्लेम ऐकायला ते तयार नव्हती. ती म्हणे की नाही मॅम मी आता 8:30-9 झाले आणि मला जगायचीच इच्छा नाही आहे, मी आज आता सुसाईड करणार आहे. तिने मला अगदी सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे एक काम कर, तू आज निर्णय घेतला, आत्ता घेतला आहे ना, तुझे आईवडील बाहेर त्रासात आहे, दार उघडत नाही आहेस तू, तर तू एक काम कर, मी यांना उद्या 10:30ची वेळ दिली आहे, उद्या माझ्या ऑफिसमध्ये या, आपण बसू बोलू सगळेजण आणि त्यानंतर निर्णय घेऊ. आणि त्याही उपर तुला वाटलं की नाही तुला करायचंच आहे, तर उद्याचा दिवस तू फ्री आहेस. म्हणजे फक्त तू आजचा जो डिसिजन घेते तो तू टाळून आज रात्र झोप आरामशीर, उद्या सकाळी माझ्याशी बोल, मग आपण बोलून पुढचं पुढे ठरवू बरोबर काय करायचं. म्हणजे तिथे तुम्ही तिला शांत केली. तिथे मग मी तिला शांत केली. ती ऐकायला तयार नव्हती आणि असं बोलणं झाल्यावर आपणही अस्वस्थ असतो नक्कीच. का अगदी बरोबर की हे काय होत आहे. पण कुठेतरी एक विश्वास होता की तिने ज्या पेसने ऐकलं तर ही पोरगी आज तर काही नाही केलं, हेच हे केलं. आणि ती दुसऱ्या दिवशी 10:30ला आली. तिच्याशी वेगळं बोलले, आईवडिलांशी वेगळं बोलले, तिची जी काही प्रॉब्लेम होती ती ऐकली. म्हटलं हे तू ह्या आईवडिलांची एकटीच मुलगी आहेस, तर तुला बघ ही प्रॉब्लेम किंवा ही सिच्युएशन जास्त मोठी आहे की बिईंग ओनली डॉटर ह्या पेरेंट्सचा हा एक मोठा तुला ऑपॉर्च्युनिटी वाटते. म्हणजे ही प्रॉब्लेम सिच्युएशन मोठी का यांची तू एकटी मुलगी हे मोठं आहे, हा निर्णय घे. ती तुलना करून ती तू तुलना कर, हे बघ, ती परिस्थिती बघ तुला. आणि समजावलं की ठीक आहे यातनं मार्ग निघेल. बरोबर. जे झालंय त्याला तू बदलू शकणार नाही, पण पुढचा मार्ग सन्मानाने तुला छान जगता येईल आणि पुढे तुझं आयुष्य तू पुन्हा सावरू शकशील एवढी आपण तयारी करूयात. सेकंड चान्स बघू, सेकंड चान्स. आणि त्यानंतर तुझं मन तयार पाहिजे की हां मी पुन्हा अशा कुठल्या परिस्थितीत अडकणार नाही, हे नाही. कारण होतं कधी कधी चुकीमुळे होतं, मन तसं असतं म्हणून होतं. प्रत्येक वेळेला कोणी मुद्दामच चूक करतंय असं होत नसतं. बऱ्याचदा जिम्मेदार, बऱ्याचदा परिस्थिती सुद्धा ते घडून जातं. तर म्हटलं ठीक आहे ते बघ तू. पण मला म्हणजे आत्ता सांगताना इतका आनंद होतोय की ती रात्र, ते क्षण आणि ती माझ्याशी बोलायला आली, त्यानंतर तिचं सॉल्युशन झाले आणि ती आत्ता खूप सक्सेसफुल करिअरमध्ये आहे. तर असे जेव्हा आणि हे मला सुद्धा लक्षात राहत नाही की कधी बोलताना आपण कोणाला काय ॲडवाईस दिली होती. पण जेव्हा माझ्याच फॅमिली मेंबर्स वगैरे हे लोकही विचारतात की तुला हे कशाला इतकं मानताय,
ते कशाला इतकं मानताय म्हटलं मलाही आठवत नाहीये की का मानताय. पण ते जेव्हा अनुभव सांगतात की मॅम तुम्ही त्या वेळेला आम्हाला जो सपोर्ट केला किंवा तुम्ही आमच्या मुलाला तेव्हा जे समजवलं, सांभाळलं, तेव्हा ज्याप्रमाणे तुम्ही आमच्यासाठी उभं राहिला, तर तो रिस्पेक्ट आणि त्यासाठी मिळणारं त्यांचं ते कौतुक भरभरून मी एक थोडासा नियम केला आहे की असं काहीही झालं की खूप उत्साह असतो सगळ्यांना की आम्ही हे देऊ ते देऊ. तर माझं असं नाही, मी अशा काही भावनेने केलेलं नाही, त्याच्यामुळे मी कोणाकडनंही काही एक्सेप्ट करत नाही. हे माझ्या कमिटमेंटचं आणि माझ्या शब्दांमुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर हे ब्लेसिंग आहे. खरंच याहून मोठी म्हणजे काय ठेव, काय पारितोषिक काय की तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदललं. हा एक खूप छान विषय आहे. कारण मला इथे असं वाटतं की आपण आज स्त्री सशक्तीकरणाबद्दल बोलतो आहे, पुढचा प्रश्न घेणारच आहे मी तो. हा जो विषय आहे की मुलांशी कम्युनिकेशन, मग ते पालकांचं असो किंवा एखादा असा कोपरा मुलांकरता असला पाहिजे जिथे त्या आपल्या भावना, आपल्या अडचणी, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते शेअर करू शकतात आणि तिथनं मार्ग निघू शकतो. हा एक खूप चांगला विषय. म्हणजे आपण पुढे कधी या विषयावरती एक नक्की आणखीन एखादं म्हणजे बातचीतचं हे करूया. आज आपण महिला दिन इथे साजरा करतो आहे. आता मला शेवटला प्रश्न म्हणू शकते मी की स्त्री सशक्तीकरण आणि आजच्या काळामध्ये मी म्हणेन की जेव्हा महिला स्वतंत्रता, खऱ्या अर्थाने स्वतंत्रता काय, आणि जेव्हा सशक्तीकरणाबद्दल बोलतो आहे ती आपल्या पायावर उभी आहे फायनान्शियली, एक कुठेतरी हे पाहिलं गेलं आहे की माझा पैसा तुझा पैसा, आपला पैसा नाहीच आहे, माझं करिअर तुझं करिअर, आपलं करिअर नाहीच आहे. स्वतंत्रतेबरोबर हे पण काही पैलू येत आहेत. बरोबर. तर खऱ्या अर्थाने सशक्तीकरण आणि स्वतंत्रता तुमच्या मते काय? हे बॅलन्स, परिवाराचं बॅलन्स म्हणजे बरोबर आहे. सशक्तीकरण आणि स्वतंत्रता खूप सुंदर प्रश्न आहे. कारण आजच्या काळामध्ये म्हणतात विमेन एम्पॉवरमेंट, स्त्री सशक्तीकरण. तर हा काळ असू शकतो असा, पण आपण ज्या मायभूमीवर जन्म घेतला आहे भारतात, तिथे तर सुरुवातच वंदे मातरम यांनी होत असेल. तर त्याच्यामुळे स्त्रीलाच शक्तीचं रूप मानलेलं आहे. आपल्या संस्कृतीत कन्यावंदन हे म्हणजे कुठेतरी मुळात पेरलेलं आहे. मी म्हटलं ना लोकपरंपरा आणि ह्याच्यात कन्यापूजन आणि पद्धत जी आपण, त्यानंतर सुवासिनी वंदन, आपल्याकडे सुवासिनींचं वंदन करतात. तसंच घरातली स्त्री जेव्हा म्हणजे वेगळ्या वेगळ्या रूपांमध्ये जेव्हा ती असते, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर स्त्री सशक्त पूर्वापार आहेच आणि राहील. कारण जिजाऊ नसती तर शिवबा घडले नसते असं कित्येक म्हणतात त्या ह्याच्यामध्ये. तर आपल्या पुढे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आदर्श तर जिजाऊचा आहे. अगदी बरोबर. तर त्यामुळे ह्या विषयाला आजच्या वर्ल्डशी कनेक्ट करायचं जर झालं तर स्त्री आपल्या संस्कृतीत सशक्त होती आणि सशक्त राहील. अनेक उदाहरणं, राणी लक्ष्मीबाई म्हणा, आपल्यासमोर बरे, अहिल्याबाईंचं आपण इंदोरला तर देवी अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण त्याच विषयावर येत होते की कर्तृत्व, मातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही शक्तींमध्ये आपण ज्यांना ज्यांना बघितलं आहे. आज अहिल्यानगरीत आपण राहतो आणि आपण ज्या वातावरणात आहोत त्यांच्या तपस्येमुळे आपण म्हणतो की आजवर आपण अगदी समृद्ध माळवा म्हणतो. बरोबर आहे. तर हे त्याच उद्देशाने असेल ना. अख्ख्या भारतात म्हणजे जेवढे घाट वगैरे बांधले गेले, आमचा पूर्ण प्रवास असतो, सगळ्या येतो, तर त्यांचं म्हणतात ना सात्विक राजनीती. अगदी बरोबर. म्हणजे राजनीती, राजपक्ष पण त्यांनी सांभाळला, पण तो सात्विक पद्धतीने. असे बरेच आपल्यासमोर आदर्श आहेत. पण पाश्चात्य संस्कृतीमुळे हा शब्द इथे आलेला आहे, सशक्तीकरणाचा. कारण पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्त्रीला आपण खूप
म्हणजे खोलात नाही शिरणार, पण एक टच जे तुम्हालाही एक वाचक म्हणून माहीत असेल की स्त्रीला उपभोगासाठी असलेली एक वस्तू, ह्या ऑब्जेक्ट, बरोबर आहे, ह्यानी परिभाषित केलं गेलं. आणि त्या कारणाने त्यांना तिथे वोट द्यायचा सुद्धा अधिकार नव्हता आणि तो मिळावा म्हणून विमेन एम्पॉवरमेंटचा तिकडे मोर्चा काढला गेला होता. आणि इतके वर्ष असून सुद्धा काही म्हणजे शतकांपूर्वी असं म्हणू शकतो, दशकांपूर्वी, त्याचा खूप खोलात नाही जात त्या विषयात, पण तेव्हा त्यांना वोट देण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त झाला. जेव्हा की आपल्याकडे 18 वर्षाची मुलगी झाली की वोट देण्याचा अधिकार मिळतो त्यांना. तो एम्पॉवरमेंट तिकडे होता. तर त्याला आता इथे घेतला आहे. ज्या कुरीती आहेत स्त्रियांबद्दलच्या त्या संपल्याच पाहिजे. म्हणजे अपवाद सगळ्या गोष्टींचे आहेत. ज्या मान्यता आहेत ज्याच्यामध्ये स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो त्या संपल्याच पाहिजे. जी पद्धती आहे की ज्याच्यात स्त्रीला कुठेतरी तुम्ही द्वितीय श्रेणीतल्या आहात हे जाणवून दिलं जातं, ते चुकीचं आहे. पण जो दुसरा त्याच्यात तुम्ही प्रश्न जोडला की तुझा पैसा माझा पैसा, यूथ बरोबर काम करत असताना गर्भसंस्काराचे जेव्हा सेशन होतात तेव्हा आजच्या काळातले, आपण म्हणतो ना आत्ताच्याच पिढीतले जे मुलं मुली, नवरा बायको, आई बाबा होणार असतात ते येतात. तर आता वेळ बदलतो आहे. जे तुझा पैसा माझा पैसा हे त्याच मुली करू शकतात, मुलं दोघांचा घेऊन. इथे आपण विवाह संस्थेबद्दल करेक्ट सुद्धा बोलू शकतो, कारण हे सगळे प्रश्न इंटरलिंक्ड आहे. तुम्ही स्त्री शक्तीचा समाजात वावर शब्द म्हणाल तर समाजामध्ये पॅरलली जसं तुझा पैसा माझा पैसा हा इक्वल उदाहरण झालं की नवरा बायकोंमध्ये आजकाल जे चालू आहे. म्हणजे हा खूप विस्तृत विषय आहे. म्हणजे याला असं सारं गर्भित बोलता येणार नाही आपल्याला, पण मी जस्ट एक टच करू इच्छिते की आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे. अगदी बरोबर. तर ज्यांची मानसिकता अर्ध्या हळकुंडात पिवळ्या होण्याची आहे ना, तीच लोक तुझं आणि माझं करू शकतात. जी परिपक्व मानसिकतेची लोक आहेत ती कधीही तुझं आणि माझं म्हणत नाही. तर त्यामुळे स्त्री सशक्तीकरण, मग सशक्त व्हायचंच असेल तर महिला दिनाच्या निमित्ताने, आणि तुम्ही आज SRTVची टीम आज माझ्या ऑफिसला आली, आपण भेटतो आहोत, हा सुंदर प्रश्न विचारला आहे. तर सशक्तीकरण करायचंच असेल तर आपण वैचारिक करूया. सशक्तीकरण करायचंच असेल तर आपण आध्यात्मिक करूया. सशक्तीकरण करायचं असेल तर अशा आर्थिक रीतीने करू द्या. आपल्या वेदांमध्ये, उपनिषद या सगळ्यांमध्ये इतके सुंदर शब्द आहेत ना. आपल्याला जयलक्ष्मी व्हायचं आहे, वरलक्ष्मी व्हायचं आहे, संतानलक्ष्मी व्हायचं आहे. तर सशक्त व्हायचं आहे तर ह्या अर्थाने सशक्त व्हायचं आहे. बरोबर. सशक्त व्हायचं आहे तर सामाजिकरित्या सशक्त व्हायचं आहे. स्त्री जेव्हा घराच्या बाहेर पाऊल टाकते किंवा घरात असते तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं मन जपलं ते सुद्धा सशक्तीकरण आहे. वा वा, क्या बात आहे. अगदी बरोबर. आज तुम्ही खूप श्रीमंत धनाढ्य असाल पण आपल्या आसपास असणाऱ्या स्त्रियांचं मन जपू शकला नाही, बरोबर, तर ते सशक्तीकरण नाही. अगदी. आज तुमच्याजवळ काही नसेल तरी पण तुम्ही सगळ्यांचं मन जपू शकत असाल, ती श्रीमंती आहे. कधी कधी म्हणजे तो आपला चेसचा खेळ असतो ना, बुद्धिबळाचा आपला खेळ असतो ना, पुढे जायच्या आधी कधी कधी एक पाऊल मागेही घ्यावं लागतं. तर सशक्तीकरण घ्यायचं असेल तर अशा शक्तीने घ्या की जर मला उंच झेप घ्यायची आणि आज मला 2 पावलं पुढे होत आहेत, अगदी बरोबर, तर हो की आज 2 पावलं पुढे मागे घेऊन पाहू. म्हणजे ती स्वस्थ प्रतिस्पर्धा. तर मला असं वाटतं की आजच्या अनुषंगात सशक्तीकरण जर करायचं असेल तर आपल्या विचारांचं, आपल्या ज्ञानाचं आणि आपल्या समृद्धीचं सशक्तीकरण झालं पाहिजे. कुरीती, मान्यता ज्या अशा आहेत ज्याच्यात
आपल्या आसपासच्या स्त्रियांना आपण कुठे पाहतोय की त्यांना दुय्यम दर्जेला जात आहे, ते समाप्त झालंच पाहिजे. आणि त्यासाठी एकत्र येणं, एकोपा करणं गरजेचं आहे आणि ते आपण मिळून करूच. नक्कीच. आणि पुढे जाऊ त्याच्यात. बरोबर. हे जे स्त्री सशक्तीकरण आता तुम्ही सांगितलं, याच्यामध्ये मग जसं मी म्हटलं शिव आणि शक्तीची साथ. तर जेव्हा दुसरीकडनं पण तिला तो आधार मिळेल समोरच्याकडनं, म्हणा तो पतीच्या रूपात असो, वडिलांच्या रूपात असो, भावाच्या रूपात असो, तो जर आधार तिला मिळाला आणि तिची स्वतःची परिपक्वता जर असेल तर नक्कीच खूप छान सशक्तीकरण होऊ शकतं. खरंच असं मला साथ. मला एक खूप सुंदर असं हे आठवतंय साधनाताई, तुम्हाला जर कोणाची साथ हवी असेल तर तुम्हाला सुद्धा मनाची तयारी ठेवावी लागेल की जेव्हा तुम्हाला कोणी साथ देणार आहे तर त्याचे पण काही विचार असू शकतात. बरोबर. त्या विचारांचा जेव्हा तुम्ही सन्मान कराल तर तुमचा पण सन्मान होईल. किंवा तुम्ही कोणाला साथ देता आहे तर प्रत्येक वेळेला विन विन सिच्युएशन होईलच असं नाही. पण ती विन विन सिच्युएशन तयार करण्यासाठी तुम्हाला सशक्तीकरण गरजेचं आहे. बरोबर. तुमची पॉवर, शिव आणि शक्ती जेव्हा आपण म्हणतो, मला आलं लक्षात, हल्ली जे पेपरमध्ये केसेस येतात आहे आणि न्यूज आहेत की खूप मुली किंवा पैशांमुळे हे असं होत आहे वगैरे, म्हणजे विविध विषय आहेत त्याला अनुषंगून. तर ते मला असं बरोबर वाटतं की जो मॅच्युअर्ड असेल आणि ज्याला समजवण्याची जी क्षमता आहे, घरचे म्हणा, काही एक्स्ट्रीम तेव्हाच होतं जेव्हा तुम्हाला पण तशी साथ असेल. तर चुकीच्या वेळी, मुलगी असो अथवा मुलगा असो, जेव्हा पण चूक असेल त्या चुकीला चूक म्हणणारे लोक जर तुमच्या बरोबर असतील ना, तरच हे तुमचं आणि माझं हे आपलं होईल असं मला वाटतं. म्हणजे ती टाळी दोन्ही हातांनी असते. आणि कुठेतरी मला वाटतं मी आणि तू या दोन्हीला जेव्हा आम्ही म्हणून आणायचं असतं तेव्हा त्या दोघांच्या मागच्या पृष्ठभूमी म्हणजे पारिवारिक संरचना, म्हणजे आईकडनं काय मिळतंय दोन्ही बाजूला, बरोबर, आई वडिलांकडनं तो जो ॲटमॉस्फिअर आहे तो पण कुठेतरी मला वाटतं याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन त्याचंही असू शकतं. सुंदर विषय. आणि हा म्हणजे त्याला म्हणतो ना, हा स्वतःच खूप उलगडणारा विषय आहे. आणि स्त्री शक्ती आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण जे भेटत आहोत, ही भेट आपली खरोखर अशीच की तुम्ही एक स्त्री शक्ती म्हणून माझ्याकडे असं बघून आणि मला भेटायला आलात तर मी काय म्हणणार त्याच्यासाठी. खूप खूप आभार तुमचे. आणि जितकं काही मी आपल्या शक्तीनुसार दुसऱ्या शक्तीचा सन्मान करू शकेन, ह्या जेव्हा दोन्ही आधारांवर आपण पुढे वाढू तर तो खरा अर्थाने महिला दिन असेल आणि तो खऱ्या अर्थाने साजरा केला. करेक्ट. कारण आपण याला म्हणतो ना जागतिक मराठी दिवस. हा जागतिक दृष्ट्या महिला दिवस आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे तर रोजच महिला दिवस असतो, कारण आपली संस्कृती तशी आहे. अगदी बरोबर. आई ही आपल्याकडे एक प्रेमाचा असा वाटा आहे की त्या कुठे आपण तिच्या उंजळीत पाणी घेतो, कसं आपण मायेच्या पदरात असतो. तर प्रत्येक रूपात आई, मुलगी, आई, बहीण, बायको, सासू, म्हणजे एका मुलीकरता सासू सुद्धा ते सुद्धा आहेच ना, ती पण मातृशक्ती. पण ते किती कसं घ्यायचं हे आपल्या विवेक आणि आपल्या संस्कारावर अवलंबून. बरोबर आहे. आणि तेच आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ, प्रत्येक परिस्थिती एकसारखी नसते. त्यामुळे आज जर काही चुकीचं किंवा वाईट घडत असेल तर उद्याही ते तसंच असेल असं नाही. तर चांगला दिवस प्रत्येकाकडे येणार आणि त्याने सगळ्यांचंच चांगलं होणार असं मला म्हणजे वाटतं. असं खूप छान सांगितलंय. विषय खूप मोठा आहे, खूप मोठी बातचीत होऊ शकते या वेगवेगळ्या विषयांवरती. पण आज आपण महिला दिवस साजरा करत होतो म्हणून मी कार्यक्रम समाप्तीकडे नेते आता बातचीत. पण मला त्याच्या आधी एक छोटीशी तुम्हाला रिक्वेस्ट म्हणेन की मघा बोलताना पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही बुंदेलखंडी भाषेचा उल्लेख केला होता. मला असं वाटतं कार्यक्रमाचं समापन बुंदेलखंडी भाषेमध्ये, कारण ती पण तुमची एक प्रतिभा आहे, तर 2 ओळी आमच्या प्रेक्षकांकरता काही पण तुम्ही त्या भाषेमध्ये बोलला, मी मराठीत समापन करेन. स्त्री शक्तीचंच म्हणतोय ना, तर मी नेहमी
नर्मदेचे स्तवन करते आणि त्याने सुरू करत असते. तर आमच्या बुंदेलखंडी भाषेमध्ये नर्मदेसाठी ना बांबुलिया म्हणतात. अच्छा. बांबुलिया म्हणजे कसं असतं, जे नर्मदा परिक्रमेला गावाचे लोक जायचे ना, तर जसा एक व्यक्ती पुढे गेलेला आहे तर तो नर्मदेचं स्तवन करतो आणि तो जी रेग आखतो, तर समजा एक समूह खूप पुढे गेला तर ते जेव्हा आपली स्तुती नर्मदेची करतायत त्यांचा आवाज मागच्या समूहापर्यंत जातो आणि ते पुढे पुढे असे फॉलो करत आवाजाच्या दिशेने. कारण पूर्वीच्या काळापासून अशा सुविधा वगैरे तर नव्हत्याच ना, तर ते लोक परंपरेनेच लोक तसे पुढे जायचे आणि आवाजाला फॉलो करायचे. तर मी नर्मदेचं स्तवनच बंबुलिया म्हणून म्हणते. नर्मदा मैया ऐसी तो बही रे, नर्मदा मैया ऐसी तो बही रे, ऐसी बही रे जैसे मिल गए मतारी और बाप रे, नर्मदा मैया हो. क्या बात. नर्मदा तो को जल भर लीनो, जल भर लीनो चढ़ाऊं मैं तो भैरवनाथ को, नर्मदा मैया हो. फारच सुंदर. जितकी सुंदर सुरुवात तितकं सुंदर समापन या बातचीतचं. म्हणजे प्रत्येक पैलूचा आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप विस्तृत आहे ही बातचीत पण, आणि पुढे पण आपण नक्कीच या इतर विषयांवरही बोलणार आहोत. पण आज आम्हाला SR टाईम मराठीला तुम्ही एवढा वेळ दिला, आमच्याबरोबर महिला दिन इथे साजरा केला, त्याकरता मी SR टाईम मराठीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पूर्ण टीमचे, तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. महिला दिनाच्या आपल्या सगळ्या श्रोतू आणि दर्शक वर्गाला खूप खूप शुभेच्छा. आजचा आता हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत, पण त्याआधी संपूर्ण विश्वातल्या सर्व स्त्री शक्तींना माझं वंदन आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.